गेल्या वर्षी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला। बॉलिवूड सेलिब्रिटींचे जवळचे मानले जाणारे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली। त्यानंतर नव्या वर्षात देखील बॉलिवूड गुन्हेगारीच्या घटनांनी चांगलं चर्चेत आहे। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। वर्ष बदललं असलं तरी गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतल्या बॉलिवूडवर ओढवलेली संक्रांत काही टळलेली नाहीये। काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला। जिथे सलमान खान उभं राहून चाहत्यांना अभिवादन करतो तिथेच गोळ्या झाडण्यात आल्या। यानंतर गोविंदाच्या पायाला गोळी लागली। असं सांगितलं गेलं की रिव्हॉल्वर साफ करताना गोविंदाच्याच हातून नकळतपणे पायावर गोळी झाडली गेली। त्यानंतर सैफ अली खानच्या घरात चोरीच्या हेतून आलेल्या व्यक्तीनं सैफवर जीवघेणा हल्ला केला। 14 एप्रिल 2024ला मुंबईतल्या वांद्रेत सलमानच्या घरावर हल्ला झाला। हल्लेखोर लॉरेन्स बिश्नोई गँगचे सांगितले गेले। 12 ऑक्टोबर 2024ला मुंबईतल्या वांद्रेतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये प्रसिद्ध असलेल्या बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली। कनेक्शन बिश्नोई गँगचं सांगितलं गेलं। परवा वांद्रेच्याच बाजूला असलेल्या खारमध्ये सैफ अली खानच्या घरात घुसून एकानं जीवघेणा हल्ला केला। सैफ अली खानच्या शरीरावर चाकूनं 6 वार झाले। मान आणि मणक्यावर गंभीर जखमा झाल्या। पाठीतून 2.5 इंचाचं चाकूचं पातं शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आलं। शरीरावर 2 गंभीर घाव झाले। कधीकाळी मुंबईतल्या अंडरवर्ल्डमुळे बॉलिवूडमध्ये दहशत असायची। खंडणीच्या वादातून याआधी राकेश रोशन यांच्यावर अंडरवर्ल्डच्या लोकांनी गोळीबार केला होता। त्यावेळच्या वाढत्या घटनांमुळे बॉलिवूडमध्ये संताप होता। मात्र पोलिसांनी तातडीच्या कारवाया करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती। गँगवॉर जे आहे ना ते कंट्रोलमध्ये आणण्याचं काम त्यावेळेला आपण केलं होतं ना। ते हे अमिताभ बच्चन पासून, कारण ते राकेश रोशनला गोळी मारली होती आणि चालले होते बॉलिवूडचं तिकडे हैदराबादला घेऊन। 2 महिने त्या म्हटलं आणि 2 महिन्यामध्ये आमच्या पोलिसांनी तर शांत केलं। 75,000 पोलिसांना एका झटक्यामध्ये विलासराव होते ताबडतोब परमनंट करून टाकलं। रॅपिड ॲक्शन फोर्स, सायबर क्राईम, पर्यटन होतं तारकर्ली। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।